नमस्कार मित्रांनो, श्रद्धाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत गव्हाचा हेल्दी असा केक, पण तो आपण कुठल्याही प्रकारे बेक करणार नाहीये किंवा कढईतही नाही किंवा ओव्हनही मध्ये नाही। फक्त 15 मिनिटात आपला केक तयार होणार आहे, तोही स्टीम करून। तर चला पूर्वे जिभेचे चोचले। एक मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप दही घेतलेला आहे, नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे, आंबट नाहीये। आणि आताच आपण घालणार आहे पाव कप तेल घालणार आहे। तुम्ही तूपही घालू शकता किंवा बटरही घालू शकता। त्याचबरोबर आपण यात घालणार आहोत अर्धा कप गुळाची पावडर घालणार आहोत। हे आपण जरा मिक्स करून घेणार आहोत, थोडंसं मिक्स करायचं। आणि मग त्यातच आपण घालणार आहोत अर्धा चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत, जेणे की ना हे दही आणि ते रिॲक्ट होतं आणि एक फ्लफीनेस येतो त्याला। त्यासाठी आपल्याला थोडंसं अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे बीट करावं लागतं। छान बीट झालं की त्याचा कलरही तुम्हाला दिसेल, किती लाईट कलर होऊन जातो। अशा प्रकारे मी बीट करून घेतलेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत गव्हाचं पीठ। त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे, चाळून घालायचं आहे म्हणजे ते एकजीव होतं। त्याचबरोबर त्यातच घालते आहे 1 चमचा कोको पावडर घालते आहे, 1 चमचा मी बेकिंग पावडर घालते आहे। हे मेजरमेंट तुम्हाला खाली दिसतीलच, व्यवस्थित मेजरमेंट दिलेले आहेत। त्याचबरोबर चिमूटभर आपण मीठही घातलं आहे आणि हे छान चाळून घेणार आहोत। हे चाळून झाल्यानंतर जे काही गुठळ्या राहत असतील त्या अशा आपण स्पॅच्युलाने थोड्याशा मोकळ्या करून घेणार आहोत। हे चाळून घेतल्यानंतर आपण हे आधी एकदा मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। सगळं जे काही कोरडं मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्या लिक्विड मिश्रणमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला टोटल अर्धा कप दूध लागणार आहे, पण आपण हे थोडं थोडं करून घालणार आहोत, जेणेकरून जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे। तुम्ही बघू शकता कट अँड फोल्डचीच मेथड वापरलेली आहे इथे, आणि अशी ही आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। आपलं बॅटर रेडी आहे, आपण केक टीन रेडी करून घेऊयात। इथे मी साधारण 4 इंचचा केक टीन घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेते आहे। आता आपण त्या केक टीनमध्ये जे आपलं केकचं बॅटर आहे ते घालून घेणार आहोत। ते घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्यातले जे काही एअर बबल्स असतात ते मोकळे होतात। आता आपण केक स्टीम करायला ठेवूया। स्टीम करण्यासाठी मी आधीच इथे पाणी उकळायला ठेवलं होतं, 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं। एक छोटीशी प्लेट ठेवलेली आहे, त्यातच आपण आता केक टीन ठेवणार आहोत आणि 15 मिनटं मोठ्या गॅसवर मीडियम ते हाय फ्लेमवर आपण याला 15 मिनटं स्टीम करून घेणार आहोत। 15 मिनटं झाल्यानंतर मी नाईफने चेक करणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपले 15 मिनटं झाल्यानंतर आपण नाईफचा यूज करून किंवा तुम्ही टूथपिकही यूज करू शकता, ती यूज करते। आणि थोडंसं वरती ओलसर असतं, त्यामुळे आपला केक शिजलेला आहे। हे जे थोडंसं दिसतंय ते वरच्या साईडचं आहे, ते कारण की पाणी असतं। आता याला थंड होऊ देऊयात। आपला केक छान थंड झालेला आहे, ह्याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात। आणि याला कुठल्याही प्रकारचा बटर पेपर वगैरे लागत नाही, आरामात केक निघतो। एक प्लेटच्या साह्याने मी त्याला बाहेर काढून घेतलेला आहे। तुम्ही बघा किती इझिली आणि छान निघालेला आहे, हाताला जाणवतो की किती फ्लफी झालेला आहे, आतून जाळीदार झालेला आहे। आपण याला आता कट करून मी तुम्हाला दाखवते की आतूनही किती जाळीदार असा आपला छान केक झालेला आहे। अगदी हेल्दी, अगदी 15 मिनटात होतो। प्रिपरेशनचे 5 मिनटं आणि स्टीमचे 15 मिनटं, 20 मिनटात केक रेडी। हे बघा, एक पीस बघा तुम्ही, आतून किती फ्लफी झालेला आहे, आतून बघा किती जाळीदार असा आपला केक रेडी आहे। चला तर आपला हेल्दी असा स्टीमवर केलेला आणि तोही 15 मिनिटात तयार होणारा केक रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। कसं झालाय पिल्लू केक? बाय।